डिअर स्टुडंट्स, कसे आहात? नक्कीच तुमच्या माइंडमध्ये क्वेश्चन असेल की स्टडी करतोय, समजत नाहीये, एक्झाम पॅटर्न कसा असेल, पेपर पॅटर्न कसा असेल, एक्झाम कशी फेस करावी लागेल. तर या सगळ्याचं सोल्युशन म्हणजे हा व्हिडिओ आहे. तर 100% तुमचा नवीन पॅटर्न असल्यामुळे तुम्हाला येणारे क्वेश्चन्स कशा वेनी येतील, कसा पॅटर्न असेल, हेच आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर आपण आता पेपर पॅटर्न बघत आहोत. सेकंड इयर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या स्टुडंटसाठी त्यांचा सब्जेक्ट आहे मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर, दॅट इज मॉस, राईट. मग या 24 पॅटर्न नुसार आपल्याला काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पण गरजेचे आहेत आणि पेपर पॅटर्न पण गरजेचं आहे. तर इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि पेपर पॅटर्न या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत. तर वन बाय वन बघूया. आता मी काय करेल, तुमच्या इन सेमचा थोडं ओव्हरलुक करतोय. इन सेम मीन्स इन सेमिस्टर असेसमेंट. तुम्हाला कुठली इन सेम एक्झाम नव्हती, बट तुमचे 100 मार्क्स जे आहेत, ओके, तुमचे जे 100 मार्क्स आहेत, हे 100 मार्क्स तुमच्या 30 मार्क्स आणि 70 मार्क्स मध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. ओके, यस यस ऑर नो. म्हणजे तुम्हाला 30 आणि 70 मार्क्स यामध्ये तुम्हाला डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. याआधी 19 पॅटर्न मध्ये 30 मार्क्सची एक्झाम सुद्धा सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या म्हणजे युनिव्हर्सिटी पॅटर्न नुसार क्वेश्चन पेपर येऊन तुम्हाला ती फेस करावी लागत होती. अँड देन आफ्टर दॅट 70 मार्क्सची क्वेश्चन पेपर द्यावी लागत होती. बट ॲज पर द 24 पॅटर्न, म्हणजे हे काय जे डिस्कशन आहे हे आहे आपल्या 24 पॅटर्न साठी, राईट. या 24 पॅटर्न नुसार तुम्हाला 30 मार्क्स ऑलरेडी तुमच्या इन्स्टिट्यूट लेवलला झालेले आहेत, करेक्ट. इन्स्टिट्यूट लेवल, त्याच्यामध्ये तुमचा टेस्ट 1, देन टेस्ट 2, करेक्ट, 12 मार्क्स and now again 6 marks which depends on your unit number 5, like as quiz, seminar, presentation, anything, right. मग अशा प्रकारे तुमचा टेस्ट 1 तुमच्या युनिट 1 आणि युनिट 2 वर झालेली आहे. टेस्ट 2 तुमची युनिट 3 आणि युनिट 4 वर झालेली आहे. आणि युनिट 5 वर तुम्हाला 6 मार्क्सचं काहीतरी एक टास्क असाइन केलेली होती, त्यानुसार तुम्ही ती कम्प्लीट केली. अँड नाव you have completed your 30 marks at institute level, each and every student, right. What about the remaining 70 marks, which is totally depends on end semester examination? Got it? End semester examination. आता महत्वाचं हेच आहे की तुमचे इकडे बघितल्यानंतर लक्षात येतं की युनिट 1 आणि युनिट 2 मिळून 12 मार्क्स, युनिट 3 आणि युनिट 4 मिळून 12 मार्क्स, आणि युनिट 5 चे 6 मार्क्स. It means what? युनिट 1 to युनिट 5 तुमचे 6 मार्क्स ऑलरेडी कवर्ड झालेले आहेत. 30 मार्क्स म्हणजे 6 5 30. 6 × 5 you will get the 30 मार्क्स, करेक्ट. इट मीन्स व्हॉट? मग जर आपण इमॅजिन केलं तर प्रत्येक युनिट 1, युनिट 2, युनिट 3, युनिट 4 अँड युअर युनिट 5 रिमेनिंग 40 मार्क each. 14 मार्क्स each. प्रत्येकाचे 14 मार्क्स आता शिल्लक आहेत. गॉट इट? म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की जर मी 14 × 5 केलं तर यू विल गेट द 70 मार्क्स. म्हणजे ऑलरेडी 12 मार्क्सची टेस्ट 1, 12 मार्क्सची टेस्ट 2, 12 मार्क्स मध्ये परत 6 मार्क्स युनिट 1 चे होते, 6 मार्क्स युनिट 2 चे होते, 6 मार्क्स युनिट 3 चे होते, 6 मार्क्स युनिट 4 चे होते, आणि राहिलं लास्ट युनिटचे 6 मार्क्स, त्याच्यावर तुम्हाला टास्क होती. असे नियर अबाउट 30 मार्क्स इन्क्लुडिंग each of 6 मार्क्स तुमचे कव्हर झालेले आहेत. मग जर आपण 5 युनिटचे 20 मार्क्स कन्सिडर केले तर 20 5 100. गॉट इट? म्हणजे 20 मार्क प्रत्येक युनिटला वेटेज होतं. त्यातले 6 मार्क्स आता तुमच्या कॉलेज लेवलला तुमचे झालेले आहेत. आता तुम्हाला 14 मार्क्सची ऑन इच युनिट एक्झाम फेस करायची आहे. रिमेंबर वन थिंग, फ्रॉम युनिट 1 to युनिट 5 यू हॅव टू फेस 14 मार्क्स फॉर इच युनिट. म्हणजे प्रत्येक युनिटसाठी आता 14 मार्काची तयारी करायची आहे. म्हणजे तुम्हाला आता 30 आणि 70 मार्क्सचं कम्प्लीट डिस्ट्रीब्युशन माइंडमध्ये फिट झालं असेल. गॉट इट? तर चला आता आपण यावरच डिस्कस करणार आहोत. हा पॅटर्न आपला कम्प्लीट झालेला आहे तुमच्या इन्स्टिट्यूट लेवलला. आता आपल्याला जे फेस करायचं आहे ते 70 मार्क्स. सो लेट्स डिस्कस विथ कम्प्लीट 70 मार्क्स विथ इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तर चला जाऊया आपण युनिट नंबर 1 कडे. सो युनिट नंबर 1 आहे तुमचा सिंपल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन. गॉट इट? सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन. गॉट इट? ओके.
आता या युनिटवर तुमचे टोटल किती मार्क्स आहेत? 14 मार्क्स. गॉट इट? 14 मार्क्स मध्ये तुम्हाला दोन प्रकारे, आता बघा प्रोबॅबिलिटी मी 2 देतोय. क्वेश्चन पेपर येण्याच्या 2 प्रोबॅबिलिटी आहेत. तुम्ही म्हणाल कसं? या दोघांपैकी कुठली तरी एक फिक्स प्रोबॅबिलिटी तुमच्या एक्झाम मध्ये असेल. कशी? पहिला बघा, पहिला पॅटर्न कसा असू शकतो आणि दुसरा पॅटर्न कसा असू शकतो. पहिल्या पॅटर्न मध्ये तुम्हाला क्वेश्चन 1 और क्वेश्चन 2 असेल. करेक्ट? क्वेश्चन 1 और क्वेश्चन 2 असेल. याच्यामध्ये ए बी तुम्हाला 7 मार्क्स 7 मार्क्स. अगेन ए बी तुम्हाला असेल 7 मार्क्स 7 मार्क्स. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन 1 और क्वेश्चन 2 मध्ये चॉईस करायची आहे आणि 7 मार्क्स असे तुम्हाला 14 मार्क्स कव्हर करायचे आहेत. आता प्रोबॅबिलिटी ॲज पर द फर्स्ट इयर, आपण फर्स्ट इयरला जे स्टुडंट होते त्यांना ज्या काही प्रोबॅबिलिटी होत्या त्यावेळेस त्यांचा आलेला क्वेश्चन पेपर कसा होता त्यानुसार जर त्यांनी परत रिपीट केलं तर कसं असू शकतं? तर तुम्हाला क्वेश्चन 1 मध्ये सॉल्व एनी 2 असू शकतं. सॉल्व एनी 2 आणि त्याच्यामध्ये ए बी सी डी अशा प्रकारे येऊ शकतं. याच्यात 7 मार्क्स, याच्यात परत 7 मार्क्स, याच्यात परत 7 मार्क्स. मग याच्यातनं 2 सॉल्व केले तरी तुमचे किती झाले? 14 मार्क्स कव्हर झाली. करेक्ट? ए बी सी डी आणि याचे 7 मार्क्स. कुठलेही 2 सॉल्व केले तरी तुमचे 14 मार्क्स कव्हर होतात. बरोबर? मग तुम्हाला एकाच युनिटवर असे 4 क्वेश्चन येऊ शकतात. करेक्ट? अशा प्रकारे ABCD तुम्हाला विचारली जाऊ शकते. बट माझं जास्त वेटेज या वादाच्या पॅटर्नला आहे. अशा प्रकारे येऊ शकतो. म्हणजे क्वेश्चन 1 मध्ये ए बी 7 मार्क्स, क्वेश्चन 2 त्याला ऑर चॉईस 7 मार्क्स, यू विल गेट द 14 मार्क्स ऑफ टोटल. करेक्ट? म्हणजे तुमचे 14 मार्क्स तुम्हाला कव्हर होऊन जातील. करेक्ट? आता बघूया सिम्पल स्ट्रेसेस आणि स्ट्रेन मध्ये इम्पॉर्टंट काय असू शकतं. इम्पॉर्टंट, यस. मग या इम्पॉर्टंट क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला सांगेल इलास्टिक कॉन्स्टंट. इलास्टिक कॉन्स्टंट इम्पॉर्टंट काय काय असू शकतं त्याच्यामध्ये आहे इलास्टिक कॉन्स्टंट. आता बघा इलास्टिक कॉन्स्टंट जर म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे की आपले इलास्टिक कॉन्स्टंट्स कुठले कुठले आहेत त्याच्यावरचे न्यूमेरिकल्स तुम्हाला येऊ शकतात. इलास्टिक कॉन्स्टंट वरचे इलास्टिक कॉन्स्टंट ज्याच्यामध्ये तुम्हाला ई म्यू मॉड्युलस ऑफ रिजिडिटी जी बल्क मॉड्युलस के यावर विचारलं जाऊ शकतं. करेक्ट? त्याच्यानंतर तुम्हाला याच्यातच परत अशा प्रकारे सिरीज मधले जे न्यूमेरिकल्स होते ज्याला आपण अशा प्रकारे फोर्स देतो. करेक्ट? याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल स्ट्रेस सिग्मा 1 सिग्मा 2 सिग्मा 3 कॅल्क्युलेट करायला येऊ शकतो. करेक्ट? त्याच्यानंतर अजून याच्यामध्ये काय येऊ शकतं? थर्मल स्ट्रेसेस वरचे न्यूमेरिकल्स. करेक्ट? यस. अल्फा TL या फॉर्म्युल्यावर डिपेंड असणारे जे आपण त्याच्यामध्ये गॅपवाले पण न्यूमेरिकल्स तुम्हाला ऑर मध्ये येऊ शकतात. करेक्ट? त्याच्यानंतर तुम्हाला सिरीज किंवा सिरीज मधले तर झाले याला म्हणतात सिरीज मध्ये. करेक्ट? त्याच्यात तुम्हाला इथे पॅरलल मधले पण येऊ शकतात कंपोजिट वाले, कंपोजिट शार्प किंवा कंपोजिट सेक्शन म्हणूया आपण, कंपोजिट सेक्शन. तर अशा प्रकारे हे इम्पॉर्टन्स तुम्हाला या टॉपिक मध्ये फोकस करायचे आहेत. तर अशा प्रकारे झालं तुमचं युनिट 1 वर येणारे तुम्हाला एंड सेमला येणारे क्वेश्चन्स आणि क्वेश्चन पेपर पॅटर्न. करेक्ट? चला नेक्स्ट जाऊया आपण आता युनिट 2 कडे. सो युनिट 2 अगेन्स्ट रिपीट सेम पॅटर्न. युनिट 2 आहे तुमचा SFD अँड BMD. करेक्ट? आता SFD BMD मध्ये तुम्हाला परत पेपर पॅटर्न 14 मार्क्सचा हे युनिट असेल टोटल. यस. क्वेश्चन 3 और क्वेश्चन 4 अगेन A B 7 marks again 7 marks you will get 14 marks or 14 marks. करेक्ट? आणि मे बी त्यासाठी असणार तुमचा क्वेश्चन 2 याला ऑर पॅटर्न म्हणतोय मी याला, जे आपण सुरुवातीला डिस्कस केलं. जर असा क्वेश्चन पेपर पॅटर्न नाही आला तर काय येऊ शकतो? तर क्वेश्चन 2 मध्ये तुम्हाला परत ABCD सॉल्व एनी 2 मग याच्यामध्ये परत 7 marks again 7 marks or 7 marks, so you will get the 14 marks solve any 2. करेक्ट? म्हणजे तेच चॉईस होते परत ABCD. क्वेश्चन 1 AB घ्या, क्वेश्चन 2 AB घ्या, अदरवाईज सॉल्व एनी 2 घ्या.
तुम्हाला 14 मार्क्स तिथे मिळतील. आता याच्यामध्ये परत इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काय असू शकतात? इम्पॉर्टंट SFD BMD मध्ये इम्पॉर्टंट SFD and BMD of simply supported beam, simply supported with point load, otherwise UDL or couple किंवा रोटेशन म्हणूया त्याच्यावर आलेला. आणि दुसरं कॅन्टिलिव्हर बीम with UDL or UVL. या 2 टाईपच्या SFD BMD ला तुम्हाला कंपल्सरी प्रिपेअर करून जायचं आहे. हे इम्पॉर्टंट आहे. आणि त्याला ऑर किंवा तुमच्या चॉईसवर डिपेंड लोडिंग डायग्राम. आता हा काय प्रकार आहे? तर ऑलरेडी तुम्हाला SFD दिलेली असेल. लोडिंग डायग्राम फ्रॉम गिवन SFD and also draw BMD. म्हणजे तुम्हाला एक लोडिंग डायग्राम एक SFD दिलेली असेल, शेअर फोर्स डायग्राम दिलेली असेल. त्या शेअर फोर्स डायग्राम वरनं तुम्हाला लोडिंग डायग्राम तयार करायची आणि मग लोडिंग डायग्राम वरून परत BMD ड्रॉ करायची. असं तुम्हाला क्वेश्चन याच्यामध्ये अजून ऑरला येऊ शकतो. तर हे झालं तुमचं युनिट नंबर 2 वर अशा प्रकारचा पॅटर्न, अशा प्रकारची इम्पॉर्टंट क्वेश्चन. याच्यामध्ये अजून तुम्हाला SFD BMD ड्रॉ केल्यानंतर परत त्याच्यात ऍडिशनल काय विचारलं जातं? ऍडिशनल विचारलं जातं पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर. मी शिकवलेलं आहे. पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर और कॉन्ट्रा शियर. पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर और कॉन्ट्रा शियर विचारलं जातं. ते पण बघून जा. करेक्ट. तर अशा प्रकारे झालं युनिट नंबर 2. आता जाऊया आपण युनिट नंबर 3 कडे. युनिट नंबर 3 कडे. आता बघा, युनिट नंबर 3 मध्ये आपल्याला माहिती आहे काय आहे? बेंडिंग अँड शियर स्ट्रेस. बेंडिंग अँड शियर स्ट्रेस इन बीम. बेंडिंग अँड शियर स्ट्रेस इन बीम. आता याचा पेपर पॅटर्न कसा असेल? हे पण टोटल 14 मार्क्सला युनिट आहे तुम्हाला एनसेमला. बरोबर. त्याच्यात आहे तुमचा फर्स्ट आणि सेकंड असे 2 प्रकारचे पॅटर्न्स आपण डिस्कस करतोय. याच्यामध्ये परत क्वेश्चन 4 और क्वेश्चन 5 क्वेश्चन 1 2 झाला, 3 4 झाला, 5 6 क्वेश्चन 5 और क्वेश्चन 6. याच्यामध्ये परत ए बी 7 मार्क्स 7 मार्क्स that is 14 marks. But probably इथे तुम्हाला 9-8 मार्क्स असं येऊ शकतं. 9 or 8 मार्क्स. करेक्ट? नाही, 9-8 नाही येणार. तुमचं ऑलरेडी 6 मार्क्स कव्हर झाले. ओके. 7 मार्क्स तुम्हाला येऊ शकतात. 14 मार्क्स और 8-6 असं पण होऊ शकतं. बट 7 आपण कन्सिडर करूया. आणि परत इकडे तुम्हाला क्वेश्चन 3 असेल, सॉल्व एनी 2. In that A, B, C or D. Again 7 marks, same 7 marks or 7 marks. म्हणजे याच्यातनं तुम्हाला मिळतील 14 मार्क्स. करेक्ट. आता यात इम्पॉर्टंट काय ते डिस्कस करूया. इम्पॉर्टंट आता युनिट 3 मध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट आहे म्हणजे बेंडिंग अँड शियर स्ट्रेस मध्ये शियर स्ट्रेस अँड डायग्राम. शियर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम पण विचारतात. ऑन टी सेक्शन कंपल्सरी येणारा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर शियर स्ट्रेस अँड डायग्राम मे बी ऑर मध्ये येऊ शकतं. सिमेट्रिक आय सेक्शन, सिमेट्रिक आय सेक्शन. त्याच्यानंतर बेंडिंग स्ट्रेस आय अँड टी सेक्शन दोघांमध्ये फिक्स येणारा आहे. किंवा हॉलो सर्क्युलर सेक्शन हे तुम्हाला फिक्स येणार आहे. कळालं? तर यावर तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे.
युनिटमध्ये 100% शिअर स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस तुम्हाला करायचा आहे. ओके, चला जाऊया आपण युनिट नंबर 4 कडे. आता युनिट नंबर 4 आहे तुमचा कशावरचा आहे? युनिट नंबर 4 आहे तुमचा टॉर्शन अँड प्रिन्सिपल स्ट्रेस. टॉर्शन आणि प्रिन्सिपल स्ट्रेस. सिमिलरली याच्यात पण 1 आणि 2 आपण पार्ट करू शकतो पॅटर्नचे. करेक्ट, हा पण आहे 14 मार्क्स. सिमिलरली क्वेश्चन 1 2 3 4 5 6 झाला. क्वेश्चन 7 और क्वेश्चन 8. करेक्ट. मग यामध्ये तुम्हाला असू शकतं सी नाही, ए बी 7 राईट. सिमिलरली इकडे पण 7 and 7 म्हणजे तुम्हाला 14 मार्क्स याच्यातनं कव्हर होतील. सिमिलरली इकडे क्वेश्चन 4 सॉल्व एनी 2 त्याच्यामध्ये परत ABCD अगेन 7 7 7 7 यू विल गेट 14 मार्क्स. करेक्ट. आता इम्पॉर्टंट काय असू शकतं बघा. इम्पॉर्टंट याच्यावर काय असू शकतं. आता टॉर्शन आणि याच्यामध्ये परत इलास्टिक कॉन्स्टंट म्हणजे टॉर्शनचा जो फॉर्म्युला आहे T/J इज इक्वल टू G⁻L इज इक्वल टू τ/R. याच्यातलं कुठलाही पॅरामीटर तुम्हाला कळायला येऊ शकतो. डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ T, डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ G आणि त्यानुसार पॅरामीटर्स दिलेले असतील. डायमीटर ऑफ शाफ्ट याच्यामध्ये सॉलिड शाफ्ट किंवा हॉलो सर्क्युलर असू शकतो. हॉलो सर्क्युलर. करेक्ट. हे येणारे फिक्स न्यूमेरिकल आहेत. त्याच्यानंतर पॉवर ट्रान्समिशनचा फॉर्म्युला जो आहे त्याच्यावरचे न्यूमेरिकल ट्रान्समिटेड बाय शाफ्ट. पॉवर ट्रान्समिटेड बाय शाफ्ट त्याच्यावरचे न्यूमेरिकल P इज इक्वल टू 2πNT/60. या फॉर्म्युलेशी रिलेटेड तुमचं τmax इज इक्वल टू % ऑफ τmin या रिलेटेड आपण न्यूमेरिकल्स घेतलेले आहेत ते याच्याशी रिलेटेड 100% विचारले जातात. हे झालं तर टॉर्शनच्या रिलेटेड. त्याच्यामध्ये परत प्रिन्सिपल स्ट्रेस आणि स्ट्रेन आलेला आहे. मग प्रिन्सिपल स्ट्रेस आणि स्ट्रेन म्हणजे या टॉपिकवरचे न्यूमेरिकल्स काय येऊ शकतात तर तुम्हाला नॉर्मल, टँजेन्शियल अँड रिझल्टंट स्ट्रेस विचारू शकतात. रिझल्टंट स्ट्रेस आणि यालाच ऑर असतं ते म्हणजे प्रिन्सिपल स्ट्रेसवरचे न्यूमेरिकल ज्याच्यामध्ये आपण घेतो σN1 अँड σN2 वाले न्यूमेरिकल्स. तर अशा प्रकारे या युनिट नंबर 4 मध्ये तुमच्या इथे इम्पॉर्टन्स मी डिस्कस केलेले आहेत. प्रिन्सिपल स्ट्रेस अँड स्ट्रेन आणि टॉर्शनवरचे अशा प्रकारे पॅटर्न असू शकतो. चला जाऊया आता लास्ट युनिटकडे. तो आहे म्हणजे तुमचा युनिट नंबर 5. करेक्ट. 14 मार्क्स साठी असेल. युनिट नंबर 5 मध्ये तुम्हाला काय बकलिंग ऑफ कॉलम buckling of column, buckling of column and slope deflection of beam, slope deflection of beam. करेक्ट. याच्यामध्ये पण आपण असं समजू शकतो 1 or 2 जर बघितलं तर क्वेश्चन 9 and 10, क्वेश्चन 9 AB और क्वेश्चन 10 AB 7 7 7 7 म्हणजे तुम्हाला इथे 14 मार्क्स कवर होतील. अदरवाईज ABCD हा सेकंड पॅटर्न आपण डिस्कस करतोय. त्याच्यामध्ये परत सॉल्व एनी टू हा तुमचा असेल क्वेश्चन 5. बरोबर. क्वेश्चन 5 मध्ये 7 7 7 7 यात 2 सॉल्व केले की तुम्हाला मिळतील
14 मार्क्स. करेक्ट. आता आपण इम्पॉर्टंट डिस्कस करूया याच्या रिलेटेड. इम्पॉर्टंट यस. आता बघा याचे दोन पार्ट्स आहे, बकलिंग ऑफ कॉलम अँड स्लोप अँड डिफ्लेक्शन ऑफ बीम. स्लोप अँड डिफ्लेक्शन ऑफ बीम म्हणजे आपण बघूया. पहिला आहे बकलिंग ऑफ कॉलम. बकलिंग ऑफ कॉलम मध्ये तुम्हाला अशा प्रकारे कॉलम दिलेला असेल आणि एकच इसेंट्रिसिटी ओनली युनिॲक्सियल कंडिशन तुम्हाला तिथे असेल. युनिॲक्सियल कंडिशन कुठल्या तरी एका रिलेटेड ऍक्सिसवर तुम्हाला लोड असेल आणि तिथे तुम्हाला स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन विचारलेलं असेल. स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन और कॅल्क्युलेट सिग्मा मॅक्स अँड सिग्मा मीन. करेक्ट. अशा प्रकारचं न्यूमेरिकल असू शकतं आणि त्याच्यात परत और येणारं ते आहे तुमचं बायॲक्सियल इसेंट्रिसिटी वाला. बायॲक्सियल इसेंट्रिसिटी म्हणजे या प्रकारे जर लोड असेल तर या दोन कंडिशन मध्ये E1 तुमचा इथे तयार होतो EY आणि इथे तयार होतो EX. मग याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रेसेस ॲट ऑल कॉर्नर ABCD यावाला न्यूमेरिकल. स्ट्रेस ॲट ऑल कॉर्नर ऑफ कॉलम या प्रकारचे न्यूमेरिकल्स तुम्हाला याच्यामध्ये 100% विचारले जातात. आता बघूया स्लोप अँड डिफ्लेक्शन. यस, स्लोप डिफ्लेक्शन बाय मेकॉलेज मेथड. याच्यामध्ये फिक्स येणारा आहे सिम्पली सपोर्टेड बीम with 2-point load. आणि दुसरा आहे कॅन्टिलिव्हर बीम with point load or UDL. हे येणार फिक्स आहे, त्याच्यामुळे याच्यावर तुम्ही प्रिपरेशन करून जा. तर स्टुडंट अशा प्रकारे आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल म्हणा किंवा मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर म्हणा, जो काही तुमचा सब्जेक्ट आहे मॉस लावानेच तो आहे 24 पॅटर्ननुसार सिव्हिलसाठी. तर अशा प्रकारे पेपर पॅटर्न इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केले आहे. सो बेस्ट ऑफ लक टू एव्हरीवन. यस, आणि या व्यवस्थित पॅटर्ननुसार तुम्ही क्वेश्चन पेपर प्रिपेअर करून जा. तुम्हाला त्यानुसार असणार आहे. आपण ऑलरेडी सर्व सिलेबस कव्हर केलेला आहे. वन्स अगेन बेस्ट ऑफ लक टू एव्हरीवन.